अहो त्यांना त्या गोल पाईप मध्ये सुद्धा शांत झोप लागते. आणि आम्हाला गाद्या गिरद्या आणि एसी आणि बाजूला वारा घालणारी जरी कोणी असली ना अप्सरा, तरी सुद्धा झोप लागणार नाही तुम्हाला. नमस्कार, वैद्य सोविनय दामले. झोप लागली नाही तर काय करायचं या विषयावर आपण चिंतन करत होतो. झोप लागली नाही हे तळमळत राहायचं नाही. जर झोप लागली नाही ना, सरळ उठावं. किती वाजलेत घड्याळात बघूच नाही खरं सांगायचं तर. अरे बापरे 2 वाजलेत का, आता बहुतेक पुढचे माझे 4 तास असेच जाणार. 2 वाजलेत, ठीक आहे उठायचं. नाहीतरी आयुर्वेदात सांगितलंच आहे ना, ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे. अगदी 2 हा काही ब्राह्ममुहूर्त नाही, परंतु 1 तासाभरात ब्राह्ममुहूर्त सुरू होणार आहे 3-3:30 वाजता. ज्यांना 3-3:30 जाग येते त्यांनी समजायचं की आपला दिवस खूप चांगला जाणार आहे. पहाटेची वेळ असते, सूर्योदयाच्या अगोदरचा 1.5 तास जो असतो हा अत्यंत चांगला आणि सात्विक काळ सांगितलेला आहे. देव तत्व जे असतं, ईश्वरी तत्व, ते पृथ्वीवर जास्ती असतं. आणि त्यामुळे मग या काळात उठायचं आणि सगळ्यात सोपं आहे नामस्मरणाला बसायचं. आडवं राहायचं नाही. तळतळत किंवा तळमळत जे झोपतात ना ते तसेच राहतात. मग तळतळत अंथरूण सोडायचं. जर झोप आली तरच आडवं राहायचं असतं आणि झोप आली नाही तर बसायचं, फिरायचं, उभं राहायचं, साधना करायची, नामस्मरण करायचं, आसनं करायची, प्राणायाम करायचा, काहीही करा. काही जमलं नाही, भाजी निवडून ठेवा, तांदूळ निवडा, त्या सोलायचे काही धान्य असतात भिजत घातलेली, ते सोला, पावटे सोला, हरभरे सोला, जे काय सोलायचे असतील ते. शेवग्याच्या शेंगा नीट अशा चिरून ठेवा, तांदूळ धुवायचे ते नीट धुवून ठेवा. जे काही करायचं असेल, रिकामे डबे जे भरलेले, जे किचन मधले रिकामं झालेलं आहे ते पुन्हा पेंट्री मधनं आणून भरून ठेवा. केर काढा, कपडे वाळत घाला, कपड्यांच्या घड्या करा, इस्त्री करा, ह्यातलं काही करू शकतो आपण. असं केल्याने काय होईल तर आपलं लक्ष दुसरीकडे जाईल आणि नंतर एक वेळ अशी येते की आपल्याला झोप यायला सुरुवात होते आणि मग तेव्हा पुन्हा जाऊन झोपा. तोपर्यंत अगदी 4 वाजलेले असतील, 4:30 वाजलेले असतील. 1.5-2 तास जर तुमचं काम डोळ्यांनी केलेलं असेल, हातापायांनी केलेलं असेल तर तो थोडासा थकवा येतो आणि त्याच्यात आपल्याला एक डुलकी येते आणि मस्त झोपायचं. परत 6-6:30 वाजता उठलात तरी चालेल. जर तुम्ही 2-2:30 वाजता उठलाय आणि जर 3-3:30-4 पर्यंत जर तुम्ही जागे आहात, काम करताय, तर पुढे 6-7:30 पर्यंत सुद्धा झोपायला काहीच हरकत नाहीये. ही कामं नाही जमली तर काय करायचंय? पेपर वाचा, आधी जुने शब्दकोडी सोडवत बसा, टीव्ही सुरू करा, टीव्हीवरची मॅच बघत राहा, आधीचे एपिसोड खूप असतात झालेले ते बघा, मोबाईल बघा. अशा वेळेला दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा आवाजामध्ये किंवा कानामध्ये ते इयरबड्स घालून किंवा लो व्हॉल्यूम ठेवून तुम्हाला जे काही करायचंय ते करा. काय सांगायचंय? दुसऱ्यांना त्रास न देता आपण आपल्या निवांत क्षणांचा आतमध्ये उतरून आनंद कुठे आहे हा शोधायचा आणि तो आनंद घ्यायचा प्रयत्न करायचा. जर झोप लागली नाही, तुम्ही असं डोकं टेकून राहिलात तरी चालेल. वामकुक्षी हा एक शब्द जो आयुर्वेदात सांगितला जातो आणि भारतीय पद्धतीत बऱ्याच जणांना तो माहिती असतो. ती वामकुक्षी सुद्धा अशीच सांगितलेली आहे. दुपारच्या वेळेची जी झोप आहे ना, ती असं समोर तुम्ही राहायचंय आणि अशा पद्धतीने झोपायचंय. अंथरूण घालून, एसी सुरू करून, 5 वर पंखा ठेवून, डोक्यावरनं पांघरून घेऊन ह्याला वामकुक्षी म्हणत नाही. झोपेचाच प्रकार असतो, त्याने त्रासच होतो. जर झोप येत नसेल, खुर्चीत बसावं. आराम खुर्ची नावाचा एक प्रकार होता. आजोबांची खुर्ची लाकडी खुर्ची होती किंवा एक ती कापडीची पट्टी असलेली अशी एक जी आराम खुर्ची असते, त्याला पण असं छानपैकी फ्लेक्झिबल रोलिंग करता येऊ शकतं. असं लक्झरियस असा लुक येत असतो. त्या पद्धतीत झोपा. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तसंच झोपवतात की नाही? मग ती उशी एवढी उंच चालते का? विचारच करू नका ना. तुम्ही खुर्चीवर सुद्धा अशा पद्धतीत झोपू शकता. डाव्या कुशीवर झोपू शकता, उताळणं झोपू शकता, हात वर करून झोपू शकता, हात पोटावर घडी करून झोपू शकता. डोळे उघडे ठेवून सुद्धा तुम्हाला काही गोष्टीचं चिंतन करता येऊ शकतं. एवढ्या सगळे ऑप्शन्स आपल्याकडे असताना मला झोप येत नाही ह्या एका विचारांभोवती जेव्हा तुमच्या मनाला फिरवता, तेव्हा तुमचं मन सहजपणे नकारात्मकतेकडे जातं आणि मग त्याच्यातनं सकारात्मकतेकडे यायला फार वेळ निघून जातो. तोपर्यंत ब्रह्ममुहूर्त आलेलाच असतो आणि मग त्याचा परिणाम, आता मला पहाटे झोप लागली नाहीये, आता मला दिवसाची झोप येणार आणि मला पुन्हा काही कामं करता येणार नाही. मी आज प्रवासात जाताना सुद्धा मला डुलक्या येतील आणि मी ऑफिसमध्ये पण झोपेन, शाळेत झोपेन, कॉलेजमध्ये झोपेन, मला मध्ये मध्ये असं मरगळल्यासारखं वाटत राहत. ही सगळी लक्षणं आपणच ठरवलेली असतात. जर सकाळची 2-3 तासाची झोप पूर्ण झालेली असेल, काही प्रॉब्लेम येत नाहीये. सर्वसाधारणपणे 40 ते 55 किंवा 60 असा जो एक वयोगट आहे, त्यांची 6 तास झोप पुरेशी असते. हा,
उगाच 7 तास आणि 8 तास झोपून मोजून करण्याची आवश्यकताच नाहीये. आणि ज्यांना शारीरिक श्रमच नाहीयेत त्यांनी 8-8 तास कशाला झोपायचं? उलट सांगतो मी, ज्यांचे शारीरिक श्रम जास्ती आहेत, जे दगड फोडणारे आहेत, जे विहिरी खणणारे आहेत, जे प्लंबिंगचं काम करणारे आहेत, जे वर सेंटरिंगचं काम करणारे आहेत, यांना झोप आवश्यक आहे. मरेपर्यंत काम करतायत, घाम गाळतायत, सगळे अवयव त्यांचे पिळले जात आहेत, मग त्यांना विश्रांतीची गरज आहे. अहो, त्यांना त्या गोल पाईपमध्ये सुद्धा शांत झोप लागते. आणि आम्हाला गाद्या गिरद्या आणि एसी आणि बाजूला वारा घालणारी जरी कोणी असली ना अप्सरा, तरी सुद्धा झोप लागणार नाही तुम्हाला. झोप लागण्यासाठी तुमच्या मनाची अवस्था जी असते याला सकारात्मक ठेवणं आणि कुठच्या तरी कामात स्वतःला गुंतवून घेणं, एवढे उपाय केलेत तरी झोप चांगली लागेल. झोप लागत नाही याचा उगाच विचार करत राहू नका हो, मस्त झोपा. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते अल्युमिनियम हिंडालियम यामुळे रोग वाढतायत. हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.